ठाण्यातील नितीन जंक्शन येथे असणारी सुपरमॅक्स कंपनी बंद पडली आहे। या कारणांमुळे कंपनीमधील शेकडो कर्मचाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे। मागील 1 वर्षांपासून ही कंपनी बंद असल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वारंवार भेट घेऊन त्यांना पत्रव्यवहार करून देखील त्यांचा तिढा हा अद्यापही सुटलेला नाही। तसेच कामगार नेते किरण पावसकर यांनी देखील कामगारांच्या कंपनीमध्ये भेट घेऊन त्यांना आश्वासन दिले असता तरी देखील कामगारांचा प्रश्न हा अद्यापही जैसे थे आहे। अखेरीस वर्षाच्या पहिल्या दिवशी या सर्व कामगारांनी गांधीगिरी पद्धतीने पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले। कंपनीमधील एक कर्मचारी चक्क आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची वेशभूषा परिधान करून आंदोलनाच्या मंचावर दिसून आला। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शुभम कोळी। अनेक प्रकल्प जे आहेत ते आता बाहेर जाऊ लागलेले आहे। आपण पाहिलं तर सध्या आता मी आहे ठाण्यातील नितीन जंक्शन या ठिकाणी। नितीन जंक्शनमध्ये असणाऱ्या सुपरमॅक्स कंपनीतील कामगार जे आहेत ते गेल्या 1 वर्षापासून त्यांनी जो आहे तो आंदोलन पुकारलेलं आहे। अनेक कर्मचारी जे आहेत ते संपावरती गेलेले आहेत। कंपनीने बंद पुकारलेला आहे। आज वर्षाच्या पहिल्याच दिवशी जे आहे या सर्व कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या बाहेरच आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे। आपण पाहिलं तर शेकडो कर्मचारी जे आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी जे आहेत ते झालेले आहेत। चक्क गांधीगिरी पद्धतीने आज आंदोलन जे आहे ते कंपनीच्या बाहेर त्यांनी सुरू केलेलं आहे। गांधी जे बनलेले आहेत ते देखील कंपनीमधलेच कामगार आहेत। सर काय सांगाल, आज चक्क गांधीगिरी पद्धतीने या ठिकाणी तुम्ही आंदोलन करतात? गेली 17 महिन्यापासून कामगार आमचा पगार आणि न्याय हक्कासाठी वंचित आहे। गेले आम्ही मंत्रालयापासून ते इतर कामगार वर्गापर्यंत जे काय मंत्री वगैरे असतील, जे काय अधिकारी असतील, त्या सर्वांपर्यंत आम्ही हे सगळं आतापिटा केलेलं आहे। तिथून आम्हाला कोणत्याच प्रकारचा न्याय हक्क मिळालेला नाही आहे। शेवटी 17 महिन्याचा हा मोठा पिरियड गेलेला आहे। आज उपासमारीची वेळ आलेली आहे। सर्व कामगार इतक्या मेटाकुटीला आलेले आहेत की जणू काही आत्महत्येच्या मार्गावर ठेपलेले आहेत। इतकं खतरनाक म्हणजे इतका खराब अवस्थेत कामगार आज आलेला आहे। त्या अनुषंगाने न्यायाची अपेक्षा 17 महिने उलटून गेल्यामुळं आज हे आम्हाला भूमिका निभावावी लागली। पूर्ण सगळे खेळवत आहेत आम्हाला। 17 महिने आम्ही भरपूर प्रयत्न केले, पण कोणी आम्हाला लेखी आश्वासन कोणी दिले नाही। फक्त तोंडी उत्तर दिले की काम होणार आहे। आता तरी आम्हाला क्लिअर वाटतं की ही जागा गेलेली आहे आणि आता आम्ही बसलो फक्त हिशोब मिळवण्यासाठीच। आता आम्हाला दुसरं चालू बिली होणार नाही आहे। उगाचं आश्वासन खोटं देत आहेत। तर आम्हाला आता फक्त हिशोब आणि तो पण योग्य हिशोब मिळवण्यासाठी आम्ही बसलेलो आहे आणि जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसणार आहे। 1200 कामगारांकडे कोणाचंच लक्ष नाही। 1200 कामगारांकडे कोणाचंच लक्ष नाही। फक्त कामगार जिथे काम करतात त्या कंपनीची जी जागा आहे, एकूण 14 एकर जागा आहे आणि 14 एकर जागा आहे, त्या 14 एकर जागेवर सर्वांचा डोळा आहे। म्हणून मला असं वाटतंय की कामगारांनी जे हत्यार उचललंय हा लोकशाहीचे हत्यार आहे, चळवळ आहे आणि या चळवळीने नक्कीच आम्हाला न्याय मिळेल आणि आपल्या लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब नक्कीच आपल्या 1200 कामगारांना न्याय देतील, आम्हाला आशा आहे। पुढची भूमिका आम्ही ठरवलेली आहे, पण सध्या ती सांगू शकत नाही। पुढची भूमिका योग्य रीतीने आम्ही अशीच गांधीवादी पद्धतीनेच करणार आहे। त्याच्यामुळे काय दुमत नाही आहे आणि त्याच मार्गाने आम्ही जाणार आहे। आपण पाहिलं तर याच कामगारांची जे आहे ते अनेक नेत्यांनी असतील त्यांनी देखील भेट घेतली होती। अनेकदा त्यांनी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतलेली आहे, परंतु त्यांचा प्रश्न जो आहे तो अजूनही मार्गी लागलेला नाहीये। निश्चित आता या सर्वच कामगारांचा प्रश्न जो आहे तो नेमका केव्हा मार्गी लागेल, केव्हा यांचा हात तिढा सुटेल, हाच प्रश्न आता महत्त्वाचा ठरणार आहे। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।